माळ घातली पाहिजे. आपण धर्मातली लोक आहेत. बघा ना महाराज, किती माझा राग येऊ देऊ नका मा बोलण्याचं तुम्हाला, पण हे बघा आज आपल्या समाजामध्ये या भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये 20-20 वर्षाची मुलं सुद्धा दारू पिताना मी बघितले. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर सांगा. बरोबर आहे का महाराज? पितात का नाही महाराज सांगा. मग का बाबा, कशासाठी? आणि तुम्ही पुन्हा मधले माणसे लग्न जमिणारे पोरग नाही निर्वेशनी. बघा पोरग पियत असलं तर पियतच म्हणायचं. हा पियत आहे. एखाद्या लेकरा बाळाचं वाटोळ करता आणि तुम्ही नरकाला जाता हे ध्यानात ठेवा. अजिबात नाही. एखादं तुमच्या किती बी जवळचं पोरग असलं आणि पाहुण्याने फोन केला तुम्हाला विश्वासानं, पोरग कसं आहे, हा आपण सांगायचं ती पियत आहे बघा, द्यायची नाही ती. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं सांगा. हा हे कधी बी ध्यानात ठेवायचं. मी सत्य बोलतो महाराज, खरं सांगतोय मी. माझं बोलणं लागतंय प्रत्येकाला, मला कळतंय, पण लागला हरकत नाही. पण ह्या गोष्टी सत्य आहेत. आपण एखाद्या आया बहिणीचं वाटोळ करायचं नाही. अरे त्या आईनं बाईनं बापानं तळहातातल्या पुढासारखी लेक सांभाळलेली असते आणि सोन्यासारखी लेक तुमच्या पदरात टाकलेली असते दारू पिऊन मारण्यासाठी. तुम्ही